नासदातिन्नो सदाति तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह तस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. सृष्टीचा कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे. सुरुवातीला सर सय्यदांची नीती यशस्वी म्हणून सिद्ध पण झाली हो आणि मुस्लिम मध्यवर्ग राष्ट्रीय आंदोलनातनं खास वेगळा राहिला. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीमध्ये या मध्यवर्गाची नवी पिढी राष्ट्रीयता आणि लौकिक आंदोलनाच्या बाजूला खेचायला लागली. ही अवस्था तशी नाहीशी करायला इंग्रज सरकारच्या पालकत्वामध्ये 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना पण झाली. लीगचे 2 उद्देश होते. इंग्रजी सरकारशी प्रामाणिकता शिवाय मुस्लिम हक्कांची सुरक्षा. पण थोड्याच वर्षांमध्ये लीगला पण काँग्रेसचं ऐकत ऐकत स्वतःची मागणी करावीच लागली. मुसलमानांच्या एका मोठ्या संख्येने स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये हिस्सा घेतला तरी हिंदुस्थानाच्या राष्ट्रीय आंदोलनावर हिंदू भारी होते शिवाय सर्वांवर बघा त्याचा रंग पसरला पण होता. यासाठी मुस्लिम मनांमध्ये एक तऱ्हेचा विरोध निर्माण होत गेला. बऱ्याच लोकांनी हे सर्व कबूल करून हा प्रयत्न केला की याला बहुरंगी बनवायचं. थोडे लोक या आंदोलनाशी सहानुभूती तशी ठेवून पण स्वतः वेगळे राहिलेत. पण बाकी लोकांनी निराळेपणाच्या रस्त्याची निवड केली. सर सय्यदांच्या राष्ट्रीय आंदोलनापासून वेगळं राहण्याची नीती तशी जास्त काळ यशस्वी नसेल झाली. पण त्यांचे साथीदार नवाब मोहसिन उल मुल्क यांनी इंग्रज सरकारला मुसलमानांसाठी वेगळ्या निवडणूक क्षेत्राचा खास हक्क देण्यासाठी राजी केलं. याच एका वेगळ्या हक्काने पुढे जाऊन भारतामध्ये वेगळेपणाला खूप बढावा मिळाला. या वेगळ्या निवडणूक क्षेत्रांच्या आधारावर 1916 मध्ये काँग्रेसला मुस्लिम लीगशी समझोता करावा लागला. नंतर खिलाफत आंदोलनाच्या कारणाने लीगचं महत्व कमी झालं आणि खिलाफत पार्टी तसंच जमियत उल उलेमा आणि एहरानने चांगलंच 1921च्या आंदोलनामध्ये काँग्रेसला साथ दिली. स्वतःच्या हितांच्या रक्षणासाठी इंग्रजांनी 1927 मध्ये सायमन कमिशन हिंदुस्थानला पाठवलं ज्याला जबरदस्त विरोध झाला. हे सायमन कमिशन लॉर्ड अर्विनची चाल आहे. ही त्याने आपल्यामध्ये फूट घालण्याशिवाय इंग्रजी राजवटीला असलेला विरोध कमजोर करण्यासाठी खेळी केली आहे. आणि खुदाचा शुक्र आहे की सगळ्या हिंदुस्थानामध्ये या कमिशनच्या विरुद्ध सक्त विरोध केला जात आहे. जसं आता तुम्ही सर्व लोक जाणता की मुंबईमध्ये जबरदस्त स्ट्राईक पण करून झालाय. लाहोरमध्ये पण खूपच विरोध होऊन गेलाय ज्याचा परिणाम म्हणून आपले बुजुर्ग लीडर लाला लजपत रायजी सक्त जखमी होऊन गेलेत. मद्रास, दिल्ली, कलकत्त्यामध्ये पोलीस फायरिंगमध्ये खूप लोक एकतर मारले गेलेत किंवा जखमी होऊन पडलेत. आता हे कमिशन आपलं शहर लखनौमध्ये येत आहे आणि मी हे कधीच नाही इच्छिणार की आपले तरुण
खास करून बघा, विद्यार्थी आणि राजकीय कारकुनांनी अशा संपांमध्ये हिस्सा घ्यायचा ज्यांच्यात लोकांचा जीवही जाणं शक्य आहे. यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की कमिशन विरुद्ध विरोध मोर्चे शांतीपूर्ण व्हावे आणि लोकांनी स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवायचा. आता माझी विनंती आहे की एक कमिटी बनवली जावी. ह्या बॉयकॉट कमिटीच्या कन्व्हेनरसाठी मी राजासाहेबांचं नाव पेश करतो. शुक्रिया. आता मी कमिटीसाठी थोड्या अजून लोकांची नावं पेश करतो. सर्वप्रथम या शहराचे सुप्रसिद्ध जागीरदार हामिद अली साहेब, शुक्रिया राजाजी. चौधरी साहेब, लाला मक्खनलाल जी, धन्यवाद धन्यवाद. पंडित जी, गणेश विद्यार्थी साहेब, डॉक्टर एहसान जी शुक्रिया. आणि माजिद अली साहेब. राजा साहेब, माझा नाचीज सल्ला हा आहे की एकाच घरचे 3 इसम घेण्याऐवजी जर तुम्ही एका दुसऱ्या कोणाला घ्या ना. असं आहे, तुम्ही माजिद साहेब, डॉक्टर एहसान एका घरचे जरूर आहेत, तरी इथे बघा तसं प्रत्येकाला सेवेसाठी घेतलं गेलं आहे. माझा एक असा प्लॅन आहे राजासाहेब, सांगा. ज्याच्या आधारे आपल्याला दूर राहून पण आपल्या भावनेचं दर्शन करता येईल. पण आम्हाला खूप जवळ जाऊनच त्यांना काळे झेंडे दाखवायचे आहेत. हो, ते दाखवायचे विद्यार्थीची, पण उपाय जो मी सांगतोय तो पण केलात तर दुप्पट असर होईल. फरमाइये, काय असा प्लान आहे? कमिशन लोकांना तालुकेदार तर्फे पार्टी दिली जाणार आहे. ह्याचा बंदोबस्त केसरबागमध्ये केला गेला आहे. बस बाबू वासुदेव लालचं पण घर तिथेच आहे, ज्याच्या दुसऱ्या मजल्यावरनं कैसरबागचं बाहेरचं सगळं दिसतं सहज. माझा आता प्लॅन आहे की आपण लोकांनी दुसऱ्या मजल्यावरनं उभं राहून पतंग आणि फुगे उडवायचे आणि ते बागेमध्ये पाडायचे. एहसान मिया, ही वेळ मस्करीची नाहीये. माजिद भाई, मी मस्करी नाही करते हो, मी सिरियसलीच हे सांगतोय. माझे सायमन साहेब हाडा माणसाच्या माणसानं नाही घाबरले, ते कागदाच्या पतंगांना हो कसं घाबरणार. घाबरावायचं नाहीये त्यांना लालाजी, बस आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. सायमन कमिशन परत दे तुम्ही. सायमन गो बॅक. सायमन गो बॅक. सायमन गो बॅक. सायमन कमिशन परत दे तुम्ही. सायमन कमिशन परत दे तुम्ही. सायमन गो बॅक. सायमन गो बॅक. सायमन गो बॅक. सायमन कमिशन परत दे तुम्ही. सायमन कमिशन परत दे तुम्ही. सायमन गो बॅक. सायमन गो बॅक. सायमन कमिशन परत दे तुम्ही. सायमन कमिशन परत दे तुम्ही. सायमन गो बॅक. सायमन गो बॅक. सायमन कमिशन परत दे तुम्ही. सायमन कमिशन परत दे तुम्ही. सायमन गो बॅक. सायमन गो बॅक. सायमन कमिशन परत दे तुम्ही. सायमन कमिशन परत दे तुम्ही. हा तरी काय ते? हे लिहिलंय माझ्याविषयी? मी अखाईत मधनं स्वर्गात जाणार, ते लोक मला घरी जायला सांगतात. जेंटलमॅन, त्यांची आयडिया चांगली आहे कायची. 1927च्या अंती परत मुस्लिम लीग आणि काँग्रेसच्या मध्ये नव्या संविधानाविषयी बोलणी झाली आणि मोतीलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली एक रिपोर्ट तयार केला गेला. या रिपोर्टच्या काही मुद्द्यांवरून मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि काँग्रेसमध्ये बरीच मतांतरं झाली आणि अखेरीस लीगच्या काही अटी रद्द केल्या गेल्या. याच्यानंतर लीगने परत जोर पकडला आणि 1931च्या आंदोलनामध्ये मुसलमानांना भाग न घेण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं. तोपर्यंत खिलाफत पार्टी विखरून गेली होती, पण जमियत उल उलेमा आणि एहरार पार्ट्यांनी राष्ट्रीय आंदोलनाची साथ नाही सोडली. मी तुमची इलाहाबादला जायची सर्व तयारी केली आहे. शुक्रिया बेगम. अरे दुल्हन, माजिद मिया झोपलेत काय? नाही नाही, जागाच आहे भाईजान. या आत या. या भाईजी, आदाब. सलामत रहा. या बसा. काय झालं? बराच उशीर झाला आज तुम्हाला? हा मिया, उशीर झाला थोडा. मीटिंग होती आपल्या चौधरी साहेबांच्या बंगल्यावर. सर्व काही बरं आहे ना? गांधीजींना गिरफ्तार केलं गेलं आहे.
हो, ते व्हायचंच होतं. ज्या दिवशी मिठाचा कायदा तोडायची घोषणा झाली होती त्याच दिवशी मी समजलो होतो भाईजान की हुकूमत खामोश नाही राहणार. माजिद मिया फक्त इतकंच नाही, खबर मिळाल्या की हे दुसरे लोक पण पकडले जाणार. पंडित मोतीलाल, जवाहरलाल, मालवीयाजी, वल्लभभाईजी ह्या लोकांच्या गिरफ्तारीचे वॉरंट्स पण जारी केले गेलेत. भाईजान, ही हालचाल तशी आता जास्त काही नाही चालणार. आपण लोकांना घेत केव्हापर्यंत इंग्रजांच्या विरुद्ध लढणार? एकदा बस लीडर पकडले गेले, बस सर्व लोक चुपचाप बसणार आहेत. ह्यासाठी डॉक्टर अन्सारींचं सांगणं आहे की जो जो गिरफ्तार होत जाईल आपल्या वारसाचा ऐलान करायचा त्याने. काँग्रेसने बिगर लीडरचं 1 मिनिट पण नाही राहायचं आता. शिवाय मग माजिद मिया अखेर किती जणांना पकडणार हे लोक? जेलांमध्ये इतकी जागा तरी आहे काय? मी तुमचं आणि एहसान मियाचं नाव दिलंय की जेव्हा पण जरूरत असेल आम्ही लोक हजर आहोत. पण भाईजान, मी बघा इलाहाबादला चाललोय. का हो? म्हणजे मुस्लिम लीगचं सेशन होणार बघा तिथे. मी हो त्याच्या व्यवस्थापन कमिटीचा सेक्रेटरी सुद्धा. भाई, तुम्ही पण कमालच करता माजिद मिया. तुमच्या जबाबदाऱ्या एकीचकडे फक्त केल्या तर जास्त बरं होईल. तुम्ही खिलाफती कमिटीमध्ये आहात, काँग्रेसमध्ये आहात, मुस्लिम लीगमध्ये पण आहात. केव्हा केव्हा मला खूपच परेशानीमध्ये टाकत असता तुम्ही. अरे भाईजान, तुम्ही पण मग या तिघांमध्ये आहात. बिलकुल बरोबर फरमावलं तुम्ही. तरी महत्वाचं म्हणजे आम्ही एक खिलाफती, बस. बाकी सर्व बाबी पुढे. मग खिलाफत आणि काँग्रेसमध्ये मुळीच फरक नाही. अहो बघा, एकाच नाण्याच्या 2 बाजू त्या. माजिद मिया, लीग म्हणजे निराळी आहे काय? नाही, माझा सांगण्याचा अर्थ बघा की त्या तमाम पार्ट्या हो म्हणजे नावाने निराळ्या आहेत, खरा पण अर्थ तर सर्वांचा एकच आहे, हो ना? सलीम भाई. अरे शाहीन, ये. जी. अम्मीने विचारलंय की अब्बांची कुठली खबर आलीये? इलाहाबादेतनं केव्हा परत न होईल? हो, त्यांची कुठली खबर नाहीये, तरी ह्या अखबारमध्ये खूपच दिलचस्प खबर आली आहे. अब्बांच्या बाबतीमध्ये? नाही, अलामा इक्बालच्या बाबतीमध्ये. बघ, ते इलाहाबादमध्ये लीगच्या सेशनचं भाषण करत होते तेव्हा बघ त्यांनी एका मुस्लिम राज्याचं फार कौतुक केलंय. फरमावतात ते, मी पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि सुबे सरहद्दीवरील यांना एका राज्याच्या रूपात पाहू इच्छितो जी पूर्ण स्वतंत्र असतील. आता मग ती ब्रिटिश सल्तनतीच्या हद्दीच्या आत असू दे की बाहेर. शिवाय उत्तरेकडील मुसलमानांची मंजिल ही तर एका आझाद राज्याचं स्वप्नच दिसत आहे. शायर आहे ना, शायराचं कामच स्वप्नांची दुनिया बसवणं आहे. शुकर कर शाहीन की ही त्यांची गोष्ट कोणी सिरियसली नाही घेतली. जर कुठलं रिझोल्युशन पास पण झालं तर समज तू की आता प्रश्न उभा झाला. कसला प्रश्न? हिंदू सांगणार त्यांची संख्या आहे, मग तिथे पण त्यांचं राज्य मिळालं पाहिजे. हिंदू मुसलमानांमध्ये खूप मोठं युद्ध होऊ शकेल. बरं, फायदा होईल इंग्रजांचा. असं दिसतंय तुम्ही अलीगडमध्ये राहिल्याने खूपच समजूतदार पण झालात की मग हा अब्बा आणि चाचा मियांच्या साथीने राहण्याचा नतीजा आहे. तारीफला शुक्रिया मोहतरमा. तरी माझ्या समजूतदारीमध्ये ना तुझ्या अब्बांचा हात आहे ना माझ्या अब्बांचा हात आहे. माफ कर. हा, दोघंही ते खरंच कन्फ्युज आहेत. हाय अल्ला, काय बोलणं आहे हे सलीम भाई? हो, ते बुजुर्ग असल्याने तोंडावर नाही सांगत, तरी मागे तरी म्हणू शकतो. आमचे अब्बा अजूनपर्यंत खिलाफती बनून फिरतायत. पण खिलाफत संपून तर जमाना गुजरला भाई. पण काय त्यामुळे खिलाफती कमिटी आपल्या देशाच्या आझादीसाठीच प्रयत्न करीत आहे ना? हाच मोठा प्रश्न आहे शाहीन. अर्धे लोक सांगतात की मुसलमानाला कुठला पण देश नसतोच, हो, कारण तो एका मोठ्या मुस्लिम संघटनेचा एक मेंबर आहे. बरं, बाकी अर्धे सांगतात की इस्लाम देशाच्या विरुद्ध नाहीये, पहिला आपला देश मग जात वगैरे. पण याच्यावर जमियत उल उलेमा आणि अल्लामा इक्बाल मध्ये किती वाद होऊन गेला. तुमचा विचार काय आहे? काय धर्माला मुळीच महत्व नाही? मला वाटतं बघ, धर्म एक खासगी मामला आहे शाहीन, आणि धर्मातल्या कमी लोकांची मागणी ही व्हायला पाहिजे की बघ त्यांना स्वतःचा धर्म आणि सर्व रिवाज कायम राखण्यासाठी एक सुरक्षित माहोल मिळावा, बस. अप्पा बघ सांगतात की आझादीनंतर मग मुसलमानांना म्हणे बरोबरीचे हक्क नाही मिळणार जर बघा आतापासून त्याची तयारी नाही केली. याचंच बघ वाईट वाटतंय मला शाहीन. धर्माची जागा घेतली वेगळ्याच जातीवादाने. आता थोड्या लोकांचा ग्रुप असं सांगत आहे की म्हणे धर्म त्यांना फार प्रिय, पण त्यांच्या मागण्यांचा धर्माशी मुळीच संबंध नाही. पण त्यांच्या मागण्यांचा फक्त संबंध आहे सरकारी हुद्द्यांशी, नोकऱ्या वगैरेंशी, हो, आणि राजकीय ताकदीशी. मग तुमचं मत मग आहे की अप्पा दुहेरी खयालवाले आहेत? नाही, चाचाजान बघ असे नाही आहेत. तरी ते पण भावनांमुळे हे विसरत आहेत की लढाई गरिबी आणि जहालतेविरुद्ध पण लढायचे. दृष्टिकोन बारीक ठेवत पण ती नाही लढली जाणार. या मखनलाल आता बरं जी, झालं, तशीच रखिये. अभिनंदन हो एहसान मिया, अभिनंदन. शुक्रिया लालाजी.
आम्हा इतक्या मोठ्या काँग्रेसच्या इतक्या मोठ्या पेपरचं तुम्ही एडिटर निवडले गेलात आणि इतकी छोटीशी मैफिल आ? आम्हाला सांगायचं बारादरीमध्ये बघा मैफिल गरम केली असती की पूर्ण शहराच्या लक्षात आलं असतं. भाई एहसान मियांना आम्ही पण हे सांगितलं मखनलाल. आता ह्यांचं सांगणं असं आहे की जी रक्कम मैफिलीवर खर्च करायची आहे तुम्ही ही वर्गणी म्हणून द्या ती. आम्हा असं नाही ते राजकारण आपल्या जागी रीतिरिवाज आपल्या जागी. लालाजी हा काँग्रेसचा पेपर आहे. खादीवर छापला जाईल, बैलगाड्यांमध्ये वाटला जाईल. मैफिल पण नाहीच होणार. पण ज्या दिवशी पेपरची पहिली आवृत्ती बाजारामध्ये येईल तेव्हा जलसा करायचा इरादा आहे. इन्शाल्लाह. ही एक डमी आहे. सांगा काय खायला तुमचा? गोलमेज कॉन्फरन्समध्ये मौलाना मोहम्मद अलींचं जोरदार भाषण. एहसान मिया, तुम्हाला माहित पण आहे ना मौलाना मोहम्मद अली पण आता काँग्रेसी नाही आहेत. तरी पण तुम्ही तुमच्या पेपरमध्ये भाषणाला त्यांच्या इतकं महत्व दिलं. हमीद अली, एहसान, गजब झाला हो भाई. काय हो झालं? मौलाना मोहम्मद अलींचं निधन बघा झालं. नाही, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन. आत्म्याला शांती देव खुदा. कसा एकदम वाघच. आत्ता 2 दिवसांपूर्वी काय भाषण केलं होतं. फरमावलं त्यांनी, मी गुलाम हिंदुस्थानामध्ये परत नाही जाणार. असं दिसतंय मृत्यू त्यांच्या तोंडातनं बोलत होता. मरणेवाले मरत असतात तरी विसरले मात्र नाही जात कधी. लोक सत्यामध्ये केव्हा आमच्यापासून वेगळे होत नाही. भाईजान, भाईजान, ही रडायची वेळ नाहीये. उठा. मौलानांच्या दुःखामध्ये आज शहर बंद व्हायला पाहिजे. उठा. चला. मौलाना मोहम्मद अली, मौलाना मोहम्मद अली, मौलाना मोहम्मद अली, मौलाना मोहम्मद अली. भाईयो, आज मौलाना मोहम्मद अलींच्या निधनाच्या दुःखामुळे सगळ्या शहरामध्ये बंद राहणार आहे. यासाठी दुकानं बंद करा सगळी. शुक्रिया, शुक्रिया. मौलाना मोहम्मद अली, मौलाना मोहम्मद अली, मौलाना मोहम्मद अली. रामलाल, तुम्ही दुकान नाही बंद करीत आहात का? रामलालजी, मोहम्मद अली साहेबांच्या दुःखामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच तुम्ही पण दुकान बंद करा. अरे भाई, आम्ही का आमचा धंदा खराब करायचा? मरणारा बघ आमचा नेता थोडाच होता. हे काय सांगताय तुम्ही रामलाल? जर तुमचे नेते नसते तर इतके आजारी असून पण ते लंडनला का गेले असते? आपल्या मायभूमीच्या आझादीसाठी लढत का राहिली असते? अरे ते मुसलमानांचे नेते होते. मुसलमानांनी आपली दुकानं बंद करावी. हा तुम्ही हिंदू मुसलमानाचा काय प्रश्न उठवित आहात? हा रामलाल, तुमचं दुकान बंद करा हो. हा असा प्रश्न काढणं योग्य नाहीये. अरे हिंदू मुसलमान आहेत तर हिंदू मुसलमानाचा प्रश्न बी उठणारच की. चला भाईजान, चला बघू अशा लोकांच्या काय तोंडी लागायचं. माजिद मिया, हा हिंदू मुसलमानांचा प्रश्न ह्याच्यापूर्वी तर नाही ना उठला कधी. हे उठणं चांगलं नाहीये भाई. अल्लाह खैर करे. बघा, मौलाना मोहम्मद अली जे एका जमान्यामध्ये गांधीजींचा उजवा हात मानला जायचे, आता यांचे लीडर नाही राहिलेत. विसरून गेलेत त्यांची सगळी बलिदानं. मौलाना मोहम्मद अली, मौलाना मोहम्मद अली, मौलाना मोहम्मद अली. चाचा मिया, हा, या जुम्मनला तुम्हाला शेती कराविषयी थोडं काही सांगायचंय. सांग जुम्मन, कसा आहे तू? तुमची दुआ आहे सरकार. यावेळेस कुठला बहाणा आणलायस तू? यावेळी पिकं नीट नाही आली सरकार. तुम्ही तुमचा हिस्सा थोडा कमी करा. हे बघ जुम्मन, मागच्या वेळी पण तू सांगितलं की पाऊस नाही पडला म्हणून आम्ही आमचा हिस्सा कमी केला. चल, मग त्याच्या मागच्या वर्षी तू सांगितलंस पूर आला, मग त्यावेळेस पण आम्ही आमचा हिस्सा कमी केला. चला, आणि यावर्षी ना सुका दुष्काळ आला ना पूर आला, तर मग आम्ही आमचा हिस्सा का कमी करायचा? पिकांवर रोग पडला सरकार, मग आम्ही काय करायचं? पिकांवर रोग पडला की तुझ्या मुलीच्या लग्नामध्ये पैसे जास्त खर्च पण झाले, यासाठी कारण देतोयस. चाचा मिया, तुम्ही यांचं म्हणणं मान्य करा. बघा, नाहीतर गावच्या बाकी भाडेकरूंसारखा हा पण यावर्षी तसाच शेतीकर नाही उभारणार. का म्हणून? का नाही भरणार तो कर? बोल. आम्हाला बोलले ते की गांधीजींनी मनाई केली आहे. गांधीजींच्या सांगण्याशी तुझा काय संबंध? या सर्व राजकीय बाबीत
तुझा याच्याशी मुळीच संबंध नाही. सरकार, काय आमच्या हक्कासाठी पण आम्ही लोकांनी नाही लढायचं काय? हे बघ जुम्मन, तू चुपचाप येणाऱ्या शुक्रवारी आमचा हिस्सा इथे पोहोचव, नाहीतर मी भाईजानशी तक्रार करीन तुझी. जा तू, चालायला लाग. चाचा मी हा बघा, तुम्ही अन्याय करताय. तुम्ही विसरलात अल्लामा इक्बालांनीच सांगितलंय, ज्या शेतात आता बघा मिळत नाही रोजी, बस त्या शेताची सगळी पिकं जाळा करंटी आहेत खोटी. सलीम मिया, हे जवाहरलाल सोबत त्याच्या सोशलिस्ट साथी लोकांनी या गरीब मजुरांची डोकी खराब केली आहेत. सांगतात आता बघ, जागीरदारी म्हणे संपवा. मग गरीब शेतकरी आणि मजुरांचं भलं होत असेल तर त्यात काय वाईट झालं चाचाजान? सलीम मिया, मग तुम्हाला हे सांगायचं आहे का की हुकूमत या जुम्मन मियासारख्या मजुरांच्या हातामध्ये द्यायची काय? इक्बाल साहेबांची शिकवण तुम्ही विसरलात? आपलं सरकार जर मजुरांच्या हातामध्ये हो मग काय रीती सगळ्या त्यांच्या, मग आपण बस घ्यायच्यात आपल्यावरती. सलीम मिया, हे गरीब शेतकऱ्यांची आड घेत जवाहरलाल पण आता बघ हिंदू महासभेच्या हा मध्ये हा मिळवतायत. पण जागीरदारी संपण्याच्या मागणीचा हिंदू महासभेशी काय संबंध आहे चाचा मिया? ती तर स्वतः पैसेवाली पार्टी आहे. जागीरदारी संपवण्याची मागणी यासाठी केली जात आहे हो, कारण जास्तचे शेतकरी हिंदू आहेत हो आणि जमीनदार मुसलमान आहेत. सगळ्या हिंदुस्थानामध्ये असं नाहीये. म्हणजे बंगाल आणि मलबारमध्ये तर मुसलमान शेतकऱ्यांनी 1921 मध्ये हिंदू जमीनदारांविरुद्ध जिहाद केला होता. याचसाठी सलीम मिया, जागीरदारी संपवण्याची मागणी यूपी मध्ये केली जात आहे. बंगाल आणि मलबारमध्ये हेच लोक याला पूर्ण विरोधही करत आहेत. सलीम मिया, हे सर्व मनसुबे मुसलमानांच्या विरुद्ध आहेत, खासकर यूपीच्या मुसलमानांच्या विरुद्ध हो, कारण यूपीचा मुसलमान बाकी मुसलमानांचं पूर्ण रक्षण करणार आहे. पहिली आपली हुकूमत हातची गेली, बरं आता जागीरदारी संपून गेली, मग आपण काय करणार सांगा ना? मला तर या मुल्कमध्ये इस्लाम खतऱ्यामध्ये दिसायला लागलाय. नसांमध्ये आता बघ जुनं रक्त बाकी नाहीये हो, ते दिल जुन्या इच्छा बाकी नाहीयेत. नमाज आणि रोजा, कुर्बानी आणि हज हे सर्व बाकी आहे, पण खुदा बाकी नाहीये. चाचाजान, तुम्ही म्हणतात ना जे, तुमची स्वतःची पण त्यावर खात्री नाहीये. सलीम मिया, बेगम तुम्ही? आइए तशरीफ रखिए. इथे दिवाणखान्यामध्ये का हो आलात? आम्हाला बोलवायचं होतं. अहो आत बाकी लोक आहेत ना. बाकी लोक? मग काय कुठली अशी बोलणी करायची जी बाकी लोकांपासून लपवायची? आहे पण आणि नाही पण आहे. म्हणजे बघा, ही इंग्रजांची पॉलिसी नाही स्वीकारायची. साफ सांगा, मामला काय आहे? तुम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत काय विचार केलाय? सलीम मियाच्या बाबतीत? बघा, त्याच्या बाबतीत काय विचार करायचा आहे? माशाला जवान आहे, सुस्वरूप आहे, भरपूर शिकलाय. स्वतःच्या बाबतीत स्वतःच विचार करू शकतात. शाहीन सांगत होती की सलीम शायरी करायला लागलाय. केव्हा तुम्ही फार पोरखट बोलत असता खरंच बेगम. अगं भाई, यामध्ये वाईट ते काय आहे? बरं, शिवाय उर्दू भाषा आहेच अशी की जराशाच प्रयत्नाने तिच्यामध्ये वजन आणि मस्त गझल बनतच असते. तुम्ही कधी खरोखर ऐकण्याचा प्रयत्न केला तर काय वाईट आहे? सलीमची शायरी मी पाहिली आहे. ती तुमच्या आमच्या जमान्याची शायरी नाहीये. ती खूपच इन्किलाबी शायरी आहे हो. शिवाय पुस्तकं पण तो आजकाल वाचत आहे ना, रूसच्या इन्कलाबच्या बाबतीमध्ये आहेत ती. काय? मग साहबजादे अलीगडच्या कम्युनिस्टवर प्रभावित वगैरे आहेत की काय? खुदाना खासा जर कुणाला माहित पण झालं, मग बघा पसरेल हे कदाचित. सलीम असाच त्रासामध्ये पण पडू शकणार. हा, नाही, पण तुम्ही घाबरू नका. आम्ही आज संध्याकाळी त्याच्याशी बोलणी करणार. नाही, बोलणी केल्याने होणार नाही हो काहीच. तुम्ही बस त्याचं लग्न करा. दुल्हन अशी असावी जी बस मन त्याचं दुसरीकडे लावू शकेल. ठीक आहे, मी आजच नजमाच्या बाबतीत एहसानशी बोलणी करतो. चला. नजमा पण त्याला नाही हो थांबवणार. मुलगी फारच कमजोर आहे ती. तर मग कोणी दुसरी आहे तुमच्या नजरेमध्ये?
शाहीन कशी आहे सांगा? बरीच शिकलेली आहे, समजूतदार आहे. आपलंच रक्त स्वतःच बघा. बाई बेगम, तुम्ही बघा केव्हा केव्हा फारच अक्कलमंदीची बोलणी करता. खूपच मस्त विचार आहे तुमचा. घरचीच बाबा आहे, याशिवाय आपले माजिद मियां पण खुश होतील नक्कीच. हुजूर, काय बरं झालं नजमा? हुजूर चौधरी साहेब आलेत. अच्छा अच्छा, तुम्ही आज जा जरा, पाठवून दे त्यांना. या चौधरी साहेब, तशरीफ रखा. नाही नाही भाई, भाई हमीद तुम्ही शेरवानी घाला आणि आमच्या सोबत चला. का हो चौधरी साहेब, खैरीत तर आहे? भाई मी काय सांगणार, शहीद भगतसिंगाच्या शोकामध्ये बाजार बंद करावला जात होता, तरी थोड्या मुसलमानांनी तर दुकानं बंद करायलाच नकार दिलाय. काय बेवकुफी म्हणायची. मिठीमध्ये तर ठरलं होतं की बंद करायचं सगळं. भाई बघा, ते सांगतात ते असं की 2 महिन्यांपूर्वी ते हिंदूंनी मौलाना मोहम्मद अलीच्या मृत्यूवर बघा संप नव्हता केला. आता ही म्हणे जबाबी कारवाई आहे. लाहोल विला कुवत. माजिद मियां आणि एहसान मियाचं काय? एहसान मिया बघा मीटिंगचा बंदोबस्त करीत आहेत आणि माजीद जरा रुसून गेलेत. रुसून कशासाठी? भाई आमच्याशी झगडा थोडा झाला. माजीद असं सांगतात की मुसलमानांचा स्टँड बिलकुल दुरुस्त आहे. आता ह्याच्यामुळेच नाराजी अजून पसरली. वेडेच आहे ते माजिद पण. भावनांमध्ये न जाणो काय काय सांगत असतात. तुम्ही फिकीर नाही करायची, बाजार आम्ही बंद करवणार. तशरीफ रखे, मी आत्ता हजर होणार. इन्किलाब जिंदाबाद, शहीद भगत सिंग अमर रहे, भारत मातेचा विजय असो. शहीद भगत सिंग जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद, शहीद भगत सिंग अमर रहे, भारत मातेचा विजय असो. शहीद भगत सिंग जिंदाबाद, शहीद भगत सिंग जिंदाबाद, शहीद भगत सिंग अमर रहे. साथीदारांनो, माझ्या अजीज दोस्तांनो, अजीम इन्कलाबी सरदार भगत सिंगास फक्त ह्यासाठी सुळावर चढवलं आहे इंग्रजांच्या जुलमी सरकारने, कारण ते आपले मूळ हक्क इच्छित होते. ह्या मायभूमीची आझादी मागत होते. सरदार भगत सिंगांचं हे शहीद जाणं कुठल्या हिंदू, मुसलमान किंवा शिखाचा मृत्यू नाही, पण मायभूमीच्या एका क्रांतिकारी मुलाचा मृत्यू आहे. आपल्या साथीचा मृत्यू आहे, आपल्या बंधूचा मृत्यू आहे. जर आजच्या दिवशी पण आपण खामोशच राहिलो, आपण आपल्या दुःखासोबत राग प्रकट नाही केला, तर दुनिया काय म्हणणार आहे? इंग्रज काय समजणार? हेच ना की आपली एकी संपून गेली आहे, आमच्यामध्ये भाईचारा नाही राहिलाय. माझ्या साथीदारांनो, माझ्या दोस्तांनो, आज तुम्ही तुमची दुकानं, तुमचे कारभार, तुमची ऑफिस बंद करा आणि हे सिद्ध करा की आम्ही एक सगळे. माझ्या तमाम हिंदू आणि मुसलमान दोस्तांना माझी विनंती आहे, अगदी मनापासून दरख्वास्त आहे, याच्या हरताळमध्ये सामील होऊन हिंदू मुस्लिम दोस्तीचा एक बेहतरीन नमुना पेश करायचा आहे तुम्ही लोकांनी. जेव्हा मौलाना मोहम्मद अली साहेबांचा इंतकाल झाला होता तेव्हा ही दोस्ती कुठे होती? तेव्हा पण ही दोस्ती कायम होती माझ्या बंधू. पण बाजार काही बंद नव्हता ना झाला. विचारा जरा रामलालला, याने त्यावेळेस दुकान उघडलं होतं. यासाठी आज आम्ही पण दुकान बंद नाही करणार. अरे तू दुकान बंद नाही केलं तर मी तुला डोकं फोडणार. हे काय अरे बोलताय? कसं नाही फोडणार? अरे काय अरे, डोकं फोडतो तुझ्या? हे बघा. अशी मारामारी. मारा, ए, बंद करा दुकान बंद. कर, बाहेर जरूर. काय सांगणार? आम्हाला आता सुरू कर. बजाय बोलायचे, नाही बोलायचे. अरे, उडी येते. अरे, मारले, याची काय चालले? असं नाही, बरोबर नाही. मार, बोलू नका. काय समजलं? काय समजलं? नाही कर. काय झालं? ओ, विद्यार्थी, काय झालं? चलो. नमस्ते डॉक्टर साहेब. आदाब लालाजी, बसा बसा. शुक्रिया. आदाब अर्ज आहे. आदाब पंडितजी, बसा. सांगा, कसे आहात? आहे बरा लालाजी. मी बघा आजच परतलोय. मला कळलं की तुम्हाला फार लागलंय म्हणून बघायला आलो इथे. आता कशी आहे जखम? जखम तर भरेलच पंडितजी, पण ह्या दंगलीची जखम नेहमीच मनामध्ये राहणार. बिचारा गणेश विद्यार्थीसारखा सभ्य माणूस मानला गेला. तो दोस्त होता आमचा सगळ्यांचा. आजपर्यंत आपल्या शहरामध्ये केव्हाच बघा दंगे नव्हते झाले, इथे पण तो झाला. बापूजींचं बयान वाचलंय तुम्ही दोघांनी? खूप दुःख झालं म्हणे त्यांना. जवाहरलालजी म्हणे दौरा करायला येत आहेत.
मी ऐकलं जवाहरलाल म्हणे रशियावाले झाले. रूस सारखा संघर्ष म्हणे इथे पण आणायचा आहे त्यांना. अहो बघा, रशियावाले नाही, पण त्यानं इथे डेमोक्रेसी म्हणे आणायची आहे. हे पण नाही होणार. का हो? का म्हणून नाही होणार? यासाठी की इथले मुसलमान बघा साथ नाही देणार त्यांना. हे तुम्ही कसं काय सांगता? काय मी मुसलमान नाही का हो? तुम्ही निराळ्या प्रकारचे मुसलमान आहात, पण सर्व मुसलमान हे नाही समजत की जर बघा हिंदुस्थानामध्ये राहायचं तर वेगळं नाही राहायचं त्यांनी मुळीच. जर राहायचं याचा अर्थ काय? पण आमचं इथे राहणं आहे, ही आमची मायभूमी आणि आम्ही इथेच राहणार. हे तुम्ही सांगताय एहसान मिया. जरा तुमचे भाऊजी माजिद अलींना विचारा आता की म्हणायचं काय त्यांना. काल चौकामध्ये सर्वप्रथम माजिदनीच सांगितलंय की मुसलमान बघा ते नाही करणार जे हिंदू इच्छितात. माजिद भाईने सांगितलंय? अगदी खरं, माजिद साहेबांनी हे असं सांगितलंय. आदाब भाईजान. आदाब. भाई तुमची तब्येत कशी आहे आता? भाभीजन म्हणाले आता की तुम्ही कालपासून खाल्लं नाही काही. तुम्ही थोडे नाराज मला वाटता. तुम्ही खूप चांगल्या तऱ्हेने जाणता आहात माजिद मिया की मी कुणावर आणि का नाराज आहे. भाईजान, भाईजान माझ्यामध्ये तुमच्यासारखी खूप सहनशक्ती नाहीये. मी एका हद्दीपर्यंतच सहन करू शकतो, पुढे नाही. शिवाय माझ्यासारखे हजारो आहेत जे अशा तऱ्हेची बेइज्जती पण सहन नाही करू शकत. कोणी अखेर केली तुमची बेइज्जती? हिंदूंनी. अहो, ते एकही संधी नाही गमवत आपल्याला खाली पाडायची. बघा तुम्ही कालचाच विषय घ्या ना. मौलाना मोहम्मद अलींच्या निधनावर त्यांनी दुकानं बंद करायला नकार दिला. आपण अपमान गिळून टाकला. पण जेव्हा आपण पण त्यांना तसंच सांगितलं तर बघा इतका मोठा दंगा उभा केला त्यांनी, ज्याने सगळी दुनिया मुसलमानांवर थुतू करेल, नावं ठेवेल, सगळे मुसलमान बदनाम होतील. पोरकटपणा आहे. दुनिया आंधळी नाहीये. शिवाय फक्त हिंदूंनी तसं सांगितल्याने बघा मुसलमान बदनाम नाही होणार कधीच. मुसलमान बदनाम होत आहेत ते तुमच्या काही वागण्याने, तुमच्या भावनावश फैसल्यामुळे. अरे जर शेकडो शहरातनं एका शहरातल्या हजारो दुकानदारांमधल्या दोघांनी जर हडतालमध्ये हिस्सा नाही घेतला तर मग त्याचा आरोप सगळ्या हिंदू बिरादरीवर कसा काय करायचा? कारण कच्चा की पक्का हे पाहण्यासाठी एक तांदळाचा दाणा पाहिला जातो भाईजान. कोणी पण कधीच पुरी हंडी उलटून नाही बघू शकत. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला आता असं सांगायचं आहे की इथले सगळे हिंदू अचानक मुसलमानांचे दुश्मन होऊन गेले म्हणून नफरत करायला लागले? सगळे हिंदू नाही, पण हिंदूंमधली एक मोठी संख्या मुसलमानांशी आज एकसारखे वागत पण नाही. आता कुठल्या देश दुश्मनाने सांगितलं की हिंदू मुसलमानांमध्ये बरोबरी नाही राहिली आहे? आम्हाला भेटवावं त्याला, आम्ही बघतो त्याला. मी सांगतो त्याला की इथल्या हिंदू मुसलमानांमध्ये अजूनही एकी कायम आहे. हो, कारण आपली लढाई आपल्या देशवासियांशी नाही, पण त्यांच्याशी आहे जे जबरदस्तीने आपल्या देशावर कब्जा करून बसलेत. भाईजान, तुम्ही जुने खिलाफती आहात आणि खिलाफतीशी शिवाय काँग्रेसचं नातं पण जुनं आहे. पण आता स्थिती बदलत आहे. यावेळेस मुसलमानांसमोर मायभूमीच्या आझादीचाच प्रश्न नाहीये. हो, त्याला हा पण विचार करायचा आहे की त्याची लायकी या भूमीमध्ये दुसऱ्या दर्जाच्या शहरीची नसावी. बहुधा ही बाब एखाद्या इंग्रजाने सांगितली असती तर माझ्या समजण्या पण आली असती. हो, कारण ब्रिटिशांची नेहमी तमाम सगळे प्रयत्न असेच राहिलेत की आमच्यामध्ये एकी नाही व्हायला पाहिजे. तरी वाईट वाटतं ही बाब. तुम्ही सांगतायत माजिद मिया, तुम्ही इतके समजूतदार असून. भाईजान, तुम्ही भावनावश नात्यांपेक्षा निराळा विचार करा. बघा, त्यांच्या आणि आपल्यामध्ये कुठली पण गोष्ट समान नाहीये. बघा, भाषा वेगळी, संस्कार निराळे, राहणीमान निराळे, रीतिरिवाज निराळे. काय मूर्खासारखं तुम्ही बोलता हो? हिंदुस्थानातल्या मुसलमानांचे रीतिरिवाज, त्यांचा पेहराव, त्यांचं राहणीमान, सर्व ह्याच मायभूमीची देणगी आहे. हे नाही काही बाहेरनं आपण आणलं किंवा नाही हे काही उधार मागवलं गेलं. हे सर्व काही, शिवाय ही उर्दू भाषा जिचा खूप सुंदरपणे तुम्ही वापर करीत आहात, ही ह्याच धरतीची देणगी आहे. हो, आणि तुमच्याहून जास्त ह्याचा वापर हिंदू करीत आहेत. इथली हवा ज्यामध्ये तुम्ही श्वास घेत आहात, ही जमीन जिचं धान्य तुम्ही खात आहात, इथल्या दर्याचं पाणी जे तुम्ही पित आहात, हे आसमंत ज्याच्या सावलीमध्ये तुम्ही चैनीने शांत झोपत आहात, हे ना हिंदूचं आहे ना मुसलमानांचं आहे. हे सामूहिक आहे. हो, आणि हे वाटलं नाही जाऊ शकत. भाईजान, तुम्ही मुळीच नाही समजणार काही. माजिद मिया, तुम्ही मुळात जे आम्हाला समजावू इच्छित आहात, बघा, आम्ही समजू पण इच्छित नाही ते.
1932 मध्ये इंग्रज सरकारकडून सांप्रदायिक अवॉर्डची घोषणा झाली, ज्यामध्ये हे ठरवलं गेलं की निवडणूक क्षेत्रांची संख्या वाढवली जाईल आणि प्रांतांमध्ये सरकार पण कायम होईल, ज्यामध्ये हिंदुस्थानींची बरीच दखल असेल. पण संपूर्ण देशासाठी केंद्रीय सरकार बनवायला इंग्रज तयार नव्हते. प्रत्येक संप्रदायासाठी वेगवेगळी निवडणूक क्षेत्र नक्की झाली आणि या कायद्याच्या अंतर्गत 1936-37 मध्ये निवडणुका नक्की झाल्या. राजासाहेब, जर ही बातमी खरी आहे तर फार अस्वस्थ होण्यासारखा विषय आहे. मी आत्ताच बघा पंतसाहेबांना भेटून आलोय. रफी अहमद किडवाई पण होते. ते दोघे पण फार अस्वस्थ आहेत. अहो, इलेक्शन तोंडावर आहेत, त्याचा तर नक्षाच बदलून जाईल. आदाब. आदाब भाईजान, आइये तशरीफ रखिए. खैरियत है ना एहसान मियां? बेवक तकलीफ यासाठी दिली आहे की खूपच महत्वाची बातमी आली आहे. फरमाइए. राजेसाहेब, तुम्हीच सांगा ना. अमित साहेब, इंग्रज परत एक चाल चाललाय. गव्हर्नर सर माल्कन हेलीने यूपीच्या जमीनदारांना यासाठी राजी केलंय की सर्वांनी स्वतःची पार्टी बनवायची. पार्टीचं नाव पण ठेवलं गेलंय नॅशनल ॲग्रिकल्चरिस्ट पार्टी. बरं, ही नवी पार्टी काँग्रेसच्या मुकाबल्यामध्ये इलेक्शन लढेल. शिवाय तिच्याकडे जमीनदारीच्या ताकदीसकटच सरकारी पाठिंबा पण असेल. मग काय मुस्लिम जमीनदार पण ह्या पार्टीमध्ये सामील आहेत राजासाहेब? मुसलमानांसाठी ज्या सीट ठेवल्या गेल्या आहेत, आता त्यांच्यावर मुसलमान जमीनदार निवडणुका लढवतील. ॲग्रिकल्चरिस्ट पार्टी त्यांचा कुठलाच प्रतिनिधी नाही उभा करत आहे. जाहीर आहे की मुसलमान जमीनदार बिना मुकाबलाच जिंकतील आता. आणि हे पण ते जमीनदार बघा असतील ज्यांना मुस्लिम लीगचा पाठिंबा मिळाला असेल. मुस्लिम लीग? राजासाहेब, मुस्लिम लीग बस नावापुरती आहे. आता लीगला पुन्हा जिवंत केलं जात आहे. मोहम्मद अली जिना लंडनहून परत आलेत आणि मुस्लिम लीडर्सच्या भेटीगाठी सुरू करून झाल्यात त्यांच्या. प्रश्न असा उद्भवत आहे अमित भाई की या परिस्थितीमध्ये अहो त्या मुसलमानांचं काय होईल ज्यांना बघा जमीनदार आहेत, शिवाय ना ते लीगच्या सोबत पण आहेत. भाई चौधरी साहेब, या बाबतीत फैसला बघा तेव्हाच होऊ शकणार जेव्हा हे माहीत होईल अखेर की मोहम्मद अली जिनाच्या मनामध्ये काय आहे. दिल्लीमध्ये पण थंडी तशी खूप असेल. आहे, पण राजकीय गरमागरमीमध्ये मला खूप नाही जाणवली. ज्या दिवशी मी तिथे पोहोचलो त्याच रात्री कायदे आझमनी मला बोलवलं. तिथे पोहोचलो तर सगळेच्या सगळे तिथे जमले होते. सगळे म्हणजे सगळे होते. मुन्शी किफायतुल्ला, मौलाना हुसेन अहमद आणि शौकत अली पण होते बघ. पण हे लोक तर लीगमध्ये नाही आहेत. हो, हे लोक लीगमध्ये नाही आहेत. हे लोक मुस्लिम युनिटी बोर्डचे मेंबर्स आहेत. कायदे आझमनी त्यांना बोलणी करण्यासाठी बोलवलं होतं. कायदे आझम हिंदुस्थानच्या सगळ्या मुसलमानांना एकाच झेंड्याखाली पाहू इच्छितात. फैसला काय पण झाला? कायदे आझम म्हणाले की त्यांना लीगची लिडरशिप पसंत नाहीये, जी यावेळेस जमीनदारांकडून आणि सरकारकडून फायदा मिळवणाऱ्यांच्या हातामध्ये आहे. म्हणजे त्यांचं सांगणं, हे लोक फक्त स्वतःचा फायदा बघतात. यांच्यासाठी आपला धर्म हो आणि जमातीचं कुठलं महत्त्व नाहीये. कायदे आझमनी इतकंही सांगितलं की लीगचे आपले लीडर इंग्रजांचं बावलंय. हाय अल्ला, कोणी पुढे बोललं नाही? काय सांगणार. पण 10 मेला बॉम्बेमध्ये एक सेशन आहे आता, ज्यामध्ये इलेक्शनसाठी एक पार्लमेंटरी बोर्ड निवडला जाईल. कायदे आझमनी साफ सांगितलं. म्हणजे बघा, आपल्या पार्टीला मताधिक्य मिळणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा जितक्या पण मुस्लिम सीट्स आहेत, जो मुसलमान त्यांच्यावर इलेक्शन लढेल तो लीगचा असावा. मुस्लिम युनिटी बोर्डच्या मेंबर लोकांनी कायदे आझमचं बोलणं मानलं नाही. मौलाना हुसेन अहमद शिवाय मौलाना शौकत अलींनी हरकत घेतली. म्हणणं त्यांचं की भाई, आमचं बघा इंग्रजांकडून संपूर्ण आझादीच्या मागणीचं चाललंय, म्हणून त्या दिशेनेच हे सगळं चाललंय. लीग संपूर्ण आझादीला साथ नाही देत आहे, यासाठी मुळीच समझोता नाही होऊ शकत. या विषयावर कायदे आझमनी सांगितलं की भाई, पार्लमेंटरी बोर्डमध्ये आम्ही तुम्हा लोकांच पूर्ण जास्त संख्या देणार. तुम्ही जो पण फैसला करणार तो आम्हाला मंजूर होईल. बस अशा निकालावर पोचत मीटिंग संपून गेली. इलेक्शनचे रिझल्ट चांगले निघतील अशी आशा आहे. इन्शाअल्लाह. काँग्रेस हे पण मानत आहे की हिंदू आणि मुसलमानांमध्ये बरेच तसे मतभेद पण आहेत. पण हे मतभेद काय आहेत? फक्त बाबी समजण्याच्या ढंगामध्ये फरक आहे. जर मुसलमानाची इच्छा आहे की बघा त्याच्या साध्या मागण्या पण पूर्ण करायच्या आहेत, मग चुकीची इच्छा आहे त्याची. जर बघा इच्छा आहे त्याची की त्याला पण राज्य द्यायचं आता, मग हा पण त्याचा सामाजिक हक्क आहे. पण हा गैरसमज, हा फरक धर्मामुळे नाहीच आहे. हा बस एका नागरिकाचा दुसऱ्या नागरिकाबद्दल गैरसमज आहे. हो, जे लोक धर्माच्या शब्दाचा राजकारणामध्ये वापर करतात, शिवाय त्याचा गैरफायदा उचलत आहेत, लोक ते सगळेच धर्म मानणाऱ्यांचे पण दोस्त नाहीत, उलट दुश्मनच आहेत. पण ते फक्त जातीयवादी आहेत जे एका छोट्याशा बसजातीच्या फायद्यासाठी स्वधर्माची बाजू घेत आहेत. आज आपण चांगल्या तऱ्हेने जाणलंय की काँग्रेसची पॉलिसी काय आहे. काँग्रेसची पॉलिसी बस तीच आहे जी बघा तिचे धनी इंग्रजांची पॉलिसी आहे.
यांनी मुसलमानांना आपसामध्ये लढवून मग कमजोर करून टाकायचं. खुदा के वास्ते तुम्ही फसू नका म्हणजे झालं. हो, कारण ही खूपच कठीण वेळ आहे. कायदे आजमनी सही फरमावलाय, जर मुसलमानांमध्ये एकी नाही होत मग कुठल्या पण किमतीवर त्यांची बर्बादी नाही थांबू शकणार. जर तुम्हाला वाटत आहे की चुकतंय आमचं, पण जर तुम्हा लोकांना आमचं पटत पण नाहीये, मग तुम्ही सर्व लोक आम्हाला साथ द्या ना, आमच्या चुका सुधारा सगळ्या. हो, कारण घरचं वातावरण घरवालेच नीट करत असतात, दुसरे नाही करत. यावेळेस आपल्याला एकीची सख्त जरूरत आहे. अल्लामा इक्बाल फरमावत आहेत, फायदा पण एक आहे या जमातीचा, नुकसान पण एक. एकच सर्वांचा पैगंबर, दीन पण ईमान पण एक. पवित्र काबा पण, अल्लाह पण, कुराण पण एक. होती मोठी बाब ती, होते जर मुसलमान पण एक. वेगळ्या जमाती असतील कदाचित, खूप अशाच जाती आहेत. काय जमान्यामध्ये वर येण्यासाठी हेच बस आहे? यासाठी दोस्तानो, मी तुम्हाला विनंती अशी करतो, एक मात्र याद राखा, आपल्याला यावेळी एकीचीच जरूरत आहे. बस अजून मला बोलायचं काही नाही. जर आपल्याला ह्या देशाचे स्वामी बनायचे आहे, जर आपल्याला आपल्या भाग्याचा फैसला स्वतः करायचा आहे, मग आपल्याला हिंदू बनावं लागेल. आपल्याला एका अशा संस्कृतीची निर्मिती करावी लागेल जशी मुसलमानांनी स्वतःसाठी केली आहे. हो, त्यांची संस्कृती शिवाय कल्चर या देशाचा कल्चर नाहीये. जर म्हणावं या पावन धरणीचा अंश बनायचंय, तर मग त्यांनी आपले संस्कार पण स्वीकारले पाहिजेत. हो, त्यांनी हिंदू नावं घ्यायची आता. हिंदू उत्सव पण तसेच मनवायचे जसे ते बघा स्वतःचे उत्सव मनवतात. मग त्यांनी हिंदू धर्म अवतारांचा आदर केलाच पाहिजे. तेव्हाच या देशामध्ये हिंदू मुस्लिम एकता संभव आहे. शिवाय हेच महासभेचं लक्ष आहे. भाईयो, हा कुठल्या राजकीय पार्टी बिर्टीचा जलसा नाहीये. हा एका आम माणसाचा जलसा आहे. हो, ज्याला हे जाण्याची इच्छा आहे की धर्म आणि महजबच्या नावावर वोट मागणारे सर्व हे जमीनदार, तालुकेदार आणि हे सरमायदार वगैरेंचे प्रतिनिधी आहेत की नाही. भाईयो, दौलतमंद फक्त स्वतःच्या दौलतीचा प्रतिनिधी होत आलाय. शिवाय ही इलेक्शन फक्त दौलतमंद लोकांची इलेक्शन. हो, कारण इथे फक्त बघा त्यांना वोट देण्याचा हक्क आहे ज्यांच्यापाशी कमीत कमी 10,000 रुपये किंवा मग तितक्याच रकमेची कुठली जायदाद असावी. जर हे आवामचं इलेक्शन होतं, मग इथे नवाब लोक, जागीरदार लोक आणि शेठांच्या सोबतच लड्डन, घसीटा आणि जुम्मनला पण वोट देण्याचा बघा हक्क असता, ज्यांच्यापाशी भूक आणि उम्मीद याशिवाय कुठे काय आहे. यासाठीच मी सांगतोय, कुठली पण पार्टी असो, हे सर्व शोषित वर्गांच्या विरुद्ध शोषण करीत आहेत. हे लोक आपले प्रतिनिधी नाहीयेत. सलीम भाई जिंदाबाद, जुल्मी सरकार मुर्दाबाद, या दडपशाहीला हाय हाय. सलीम भाई जिंदाबाद, जुल्मी सरकार मुर्दाबाद, या दडपशाहीला हाय हाय. सलीम भाई जिंदाबाद, जुल्मी सरकार मुर्दाबाद, या दडपशाहीला हाय हाय. सलीम भाई जिंदाबाद. 1937च्या निवडणुकीमध्ये मुस्लिम लीग वाईट रीतीने हरली. तशी काँग्रेस काही प्रांतांमध्ये जिंकली, पण काँग्रेसने खास मुस्लिम निवडणूक सीटांवर खूपच कमी उमेदवार उभे केले आणि जिथे कुठे केले तिथे अर्ध्यापेक्षा कमी जागांवर विजय संपादन केला. याच्यानंतर लीगचे लीडर मोहम्मद अली जिनाने काँग्रेसची परत एकदा संधी करण्याचं ठरवलं. पण अट ही होती की मुस्लिम लीगलाच हिंदुस्थानी मुसलमानांचा प्रतिनिधी स्वीकारला जावा, जी अट काँग्रेसने रद्द केली होती. याच्यानंतर झाशीच्या एका उपनिवडणुकीमध्ये लीगने पहिल्यांदाच इस्लाम धोक्यात आहेचा नारा स्वीकारून यश मिळवून आणलं. मग लीग आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढला. मग काय, इंग्रजांची फोडा आणि कमजोर करा ही नीती जी ते आयर्लंडमध्ये आजमावून बसले होते, इथे पण खूप उपयोगी सिद्ध झाली आणि बघता बघता देशाच्या वाटणीसाठी मागणी वाढू लागली. 1930च्या निवडणुकीमध्ये 70 लाख वोटर्स होते, जेव्हा तसा ह्या इलेक्शनमध्ये 3,07,00,000 हिंदुस्थानींपाशी आपलं मत देण्याचा हक्क होता. बरं, सगळ्या ब्रिटिश इंडियातनं 1,585 प्रतिनिधी निवडले जाणार होते. काँग्रेसने 1,161 जागांसाठी मुकाबला केला आणि 716 सीट जिंकल्या. माशाल्लाह. 11 मधल्या 6 सुभ्यांमध्ये काँग्रेसला लीड मिळाली आहे आणि 3 असे सुभे आहेत जिथे काँग्रेस सर्वात मोठी पार्टी आहे. यूपीमध्ये काँग्रेसला 288 मधल्या 133 जागा मिळाल्या आहेत. जसं आता तुम्हाला माहीतच आहे की ब्रिटिश इंडियामधल्या 482 जागा मुसलमानांसाठी आरक्षित होत्या. त्यामधल्या काँग्रेसने 56 जागांवर आपले उमेदवार उभे केले आणि 28 सीट्स जिंकल्या. या इलेक्शनमध्ये मुस्लिम लीगला
मुस्लिम इलाक्यांच्या वस्त्यांमध्ये पण कामयाबी मिळाली नाही जराही. सरकारी ऐलांच्या प्रमाणे बंगालमध्ये 117 मुस्लिम जागा होत्या, ज्यामधल्या लीगला 38 हासिल होतात. पंजाबमध्ये 84 सीट्स मुसलमानांसाठी म्हणून होत्या, ज्यामधल्या लीगने 7 जागांसाठी मुकाबला केला आणि त्यांचे 2 उमेदवार जिंकले. सिंधमध्ये 33 जागांपैकी 3च जागा त्यांच्या कब्जात आल्या. मुस्लिम आरक्षित इलाक्यांमध्ये मुसलमानांसाठी 272 जागा मुद्दाम ठेवल्या होत्या, ज्यांच्यामधल्या लीगने 43 हासिल केल्या आहेत. अशा तऱ्हेने लीगचा निकाल 4-8 अर्थात 4.8 आहे, 4.8%. हिंदू महासभेने यूपी आणि पंजाबमध्ये आपले बरेचसे उमेदवार उभे केले तसे, पण एकाशिवाय सर्वच काँग्रेसच्या मुकाबल्यांमध्ये हरले आहेत. सुभा सरहदमध्ये जो मुस्लिम जनतेचा इलाका आहे, काँग्रेसच्या कामयाबीची खबर मिळाली आहे. भाईजान आदाब. खुश रहा एहसान मियां. सलाम अलैकुम एहसान मियां. वालेकुम अस्सलाम. कैसे हो मियां? खैरियत है. भाई अल्लाह मुबारक करे. या बसा. शुक्रिया भाईजान. हे सर्व तुमच्या दुआंच्या कारणाने आहे भाईजान. अरे हे तुम्ही काय सांगता हो. ही तर तुमची मेहनत, तुमची इमानदारी आणि देशप्रेमाचा परिणाम आहे भाई. भाई खुदाने अजून कामयाबी द्यावी. दीदी दीदी आमीन. त्यांना थांबवा. काय पण झालं बाई, थांबवू कुणाला? माजिद मिया जात आहेत. दुल्हन मना करतात तरी मानतच नाहीयेत. लाहुल विला कुवत. ही काय वेडेपणाची हरकत आहे. अल्लाह सांभाळा. हा सलीम बेटा, जरा आम्हाला सहारा. जरा त्यांना चला या, भाईजान, या. चला. सावकाश, माझ्या सावकाश. भाईनं तुम्ही समजावा. सावकाश. माजिद मिया, माजिद. भाईजान, आता मध्ये बोलू नका तुम्ही. माझा फैसला करून झालाय. मी आता इथे नाही राहणार. राजकीय हारजीतीचा घराशी काय संबंध आहे माजिद भाई? संबंध आहे, आणि मी आता अशा जागी नाही राहू शकत जिथे मुसलमानांचे दुश्मन राहत असावेत. तुम्ही तर असं सांगता आहात जसे तमाम मुसलमानांचे प्रतिनिधी तुम्ही एकटेच हो. जी नाही, मुसलमानांचे प्रतिनिधी तर तुमच्यासारखे काँग्रेसी मुसलमान आहेत. माजिद मिया, माजिद, आपल्यापैकी कोणीच तसा खरा मुसलमानांचा प्रतिनिधी नाही आहे भाई. आपण बघ पुरामध्ये वाहणाऱ्या बघ त्या काडीच्या समान रे, ज्याला स्वतःच्या ठिकाणाचा पत्ता नाहीये. भाई माझ्या, बघ तो नफरत आणि राग, गावंढळ धार्मिकपणा आणि खुनशीपणाचा पूर उतरून तरी जाऊ दे. मग माहीत होईल की मुसलमानांची काय इच्छा आहे. चल माजिद, वाटत नाही अब्बा की हा पूर केव्हाच उतरेल आता. माझा विचार आहे, हीच बघा ती पार्श्वभूमी आहे ज्यामुळे काही काळापूर्वी हिंदुस्थानाच्या वाटपाचा आवाज बुलंद होत गेला. हो, खूप कारणं होती त्याची. अनेक प्रांतीय सबबी पण, अनेक तशा रीती किंवा चुका, आणि सर्वात महत्वाची इंग्रजी सरकारची जोडतोडची नीती. आणि या सर्वांच्या पाठीमागे मानसिक पार्श्वभूमी होती, काही त्या काळच्या स्थितीच्या शिवाय, ज्याच्यामुळे हिंदुस्थानी मुसलमानांच्या मध्यवर्गाचा विकास खूपच उशिराने होत गेला. या काळात मुसलमानांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. पाकिस्तान म्हणजे हिंदुस्थानला विभागून टाकायची योजना. आता बघा, भावनात्मक कारणाने अनेकांसाठी खास अर्थ त्याचा असेलही. या विखुरलेपणावर मुळीच इलाज नाहीये. हो, आणि असा अंदाज आहे की याने जागीरदार मंडळींची इथे पकड खूपच काळासाठी अजून मजबूत होत जाणार. होता विद्यमान तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान जाने केले हो धारण. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर. पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.
गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून जागून राहिले होते जे प्राण बनून करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन